204 सर्वपक्षीय अपक्ष जनतेचे उमेदवार आदरणीय अण्णा उर्फ बापूसाहेब जयवंत भेगडे त्यांच्या जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध होत असताना आपण सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वप्रथम मी उपस्थित सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। विशेषतः आता जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय, मला वाटतं तालुक्याचा हा जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बापूसाहेब भेगडे हे आमदार झाल्यावरती या जाहीरनाम्यावरती या तालुक्यात या प्रकारची विविध कामं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही। तात्यांनी या ठिकाणी सर्व प्रकारची विकास कामं किंवा जो दूरदृष्टी या ठिकाणी या विकास जाहीरनाम्यामध्ये आपण या ठिकाणी मांडला आहे, त्या अत्यंत स्पष्टपणे मुद्देसूद या ठिकाणी मांडलेला आहे। मला वाटतं अनेक जण विचारतात की बापूसाहेब हे नक्की यांना आमदार व्हायचंय कशाला, तर मला वाटतं त्यांनी हा जाहीरनामा निश्चितपणे वाचावा आणि अण्णा या ठिकाणी आमदार कशासाठी होणार आहे हे मावळकर जनतेला निश्चितपणे समजल, कारण की अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मावळकर जनतेचा बापूसाहेब भेगडे यांना या ठिकाणी मिळतोय। मला वाटतं अण्णांनी बरेचसे मुद्दे हे विकासाच्या दृष्टिकोनातून मावळकर जनतेला त्यांच्या भाषणातनं आणि मनोगणात या ठिकाणी व्यक्त केलेले आणि हा जाहीरनामा जो आपला या जनतेपुढे जाईल त्याच्यानंतर निश्चितपणे या सर्व मावळकर जनता ही अण्णांना भरभरून मतदान देईल असा विश्वास या जाहीरनाम्यामधून आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसतोय। पुन्हा एकदा सर्व पत्रकार मंडळांचं या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मी आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो।